येईल का जोडणार ते? शिवला ना आदित्यची मॉम काही कळू देत होती ना आदित्य काही सांगत होता. इथून पुढे शिव एकदम टेन्शनमध्ये आला. आधीच दिव्या मॅडम कशा आहेत, मॅमला जर काही बोलल्या तर, बॉसना दिव्या मॅडमनी मारलं हे कळलं तर मॅम दिव्या मॅडमचा कधीच स्वीकार करणार नाही, उलट राग करतील. दिव्या मॅडम बोलून पण जातील पटकन. शिव मनात विचार करत होता. बॉस बोला काहीतरी, मला काहीच कळत नाही, शिव म्हणाला. तो आदित्यला काहीतरी सुचवायला सांगत होता. आदित्य सगळं झटकून वर्किंग मोडवर आला तसं त्याला सुचायला लागलं. शिव, तू हॉस्पिटलमध्ये पोच, मिताली दिव्याकडे आहे का बघ. ती नर्स असेल तर तिला कसं बोलायचं काय बोलायचं सांग. मितालीला फोन कर, डॉक्टरांना विचार दिव्याची काय प्रोग्रेस आहे आणि मला कळव, आदित्यने सांगितलं. काल संध्याकाळी तो दिव्याला भेटायला गेला होता. तिच्याच विचारात होता. ती 4 दिवस होऊनही डोळे उघडत नव्हती. सर्व प्रकारे प्रयत्न करून झाले होते. तिची मेंटल स्टेज होती ती. डॉक्टर म्हणाले जोपर्यंत तिला स्वतःहून वाटत नाही की आपण बाहेरच्या जगात जावं तोपर्यंत ती त्या स्थितीत राहणार. कारण हा मानसिक धक्का होता. तुम्ही जेवढं तिला प्रेम देणार तेवढी ती यातून लवकर बाहेर पडणार. तिला या जगाशी तुमच्याशी संवाद साधावासा वाटेल. हे ऐकून आदित्यला वाईट वाटलं. तिच्या हाताला ओठ टेकवताना त्याच्या डोळ्यातलं पाणी दिव्याच्या हातावर पडल्यावाचून राहिलं नाही. त्याने कपाळावर ओठ टेकवले तेव्हाही एक थेंब तिच्या कपाळावर पडला. ती लवकर उठावी असं त्याला किती वाटलं तरी तिला वाटायला हवं होतं ना. मिताली किती तिच्याशी बोलत होती पण नाहीच उघडले डोळे तिने. त्याच विचारात तो रात्री घरी आला होता. मऊ बेडवर त्याला पडल्या पडल्या येणारी झोप गायब होती. मध्यरात्री कधीतरी झोप लागली आणि सकाळ झाल्यावर रोज उठतो त्यावेळेला त्याला दिव्याचं स्वप्न पडलं होतं. बेडवरच्या चादरीचा गोळा झाला होता म्हणजे तो स्वप्नातही वावरत होता. पाण्यात होणारी हालचाल म्हणजे मॉम आणि डॅड आल्याची चाहूल त्याला त्याचा मेंदू देत होता. पण त्याने स्वप्नात तिकडे दुर्लक्ष केलं. मॉमने काढून घेतलेली उशी त्याला मगरीने दिव्याला नेलं असं स्वप्नात दाखवत होतं. तर मॉमने दिलेला आवाज त्याला दिव्याची दुःखाने भरलेली किंचाळी वाटली. म्हणून त्याने स्वप्नातही मोठ्याने म्हणजे खरोखर ओरडून तिला दीर्घ साथ घातली होती जी त्याच्या मॉमने आणि डॅडने ऐकली होती. ती उडी त्याने बेडवरून मारली म्हणजे तळ्याच्या तळाशी जाणाऱ्या मगरीचा ठाव घेण्यासाठी मारली होती. त्या उडीचा वेग खूप होता. मॉमच्या पायाजवळ एवढ्या मोठ्या मुलाची उडी पडते, मग अजून काय होणार. घाबरली ती. त्यानंतर त्याची हजेरी घेतली. आदित्यला याआधी अशी कधी स्वप्न पडली नाही. त्यात काही वाटलंच तर कधी मॉम डॅडला फेस करायची वेळ आली नाही. त्याने बेडवरून उडी मारली हीच गोष्ट त्याला मनात अस्वस्थ करून जात होती. मॉम डॅड आपल्याबद्दल काय विचार करतील. एवढा मोठा मुलगा आपला बिझनेस सांभाळतो आणि शांतीने झोपायचं सोडून उड्या मारत बसतो. त्याचे विचार करून करून डोकं दुखायला लागलं होतं. आता लग्नाचं वय झालं तरी लग्न करत नव्हता. एवढ्यात एखादं मूल असणं अपेक्षित होतं, पण मुली आणल्या तरी नाही सांगतो. आज एका मुलीचं नाव त्याच्या तोंडून ऐकून त्याच्या मॉमने चांगलंच मनावर घेतलं आणि तिचं मनावर घेणं आदित्यला परवडणारं नव्हतं. तो विचारात हरवलाच होता की त्याचा फोन वाजला. ह्यावेळी त्याचे डॅड होते. डॅडनी फोन केला तर आपल्याला बोलावंच लागेल माहित होतं त्याला.
त्याने कॉल रिसीव केला. हॅलो, आदित्य बोलला. आदी, कसा आहेस बेटा? प्रकाशने विचारलं. डॅड, मी ओके आहे. कॉल का केला होता? आदित्यने विचारलं. डॅडला तू जास्त टाळू शकत नव्हता. तुझ्या मॉमला दिव्या कोण आहे हे हवंय. मला विचारत होते, पण मला तुझ्याकडून समजल्याशिवाय तिला काहीच सांगणार नाही मी, प्रकाश म्हणाले. डॅड, तुमचं ऑलरेडी आगीत तेल ओतून झालंय. मॉमने दिव्याचे डिटेल्स घेतले आहे, आदित्य शांतपणे म्हणाला. अरे पण तू का घाबरतोस? जाऊ दे ना तिला. शोधू दे दिव्याला. तुझं खरंच काही नाही ना? तू उत्तर न देताच पळालास, म्हणून मॉम जास्त मागे लागली आहे तुझ्या, प्रकाश म्हणाले. काय करायला हवं होतं मी? आदित्यने विचारलं. बिझनेसमनला मला सांगायला लागतंय, प्रकाश म्हणाले. डॅड, बिझनेस वेगळा आणि घर वेगळं. सगळे डावपेच मी इथेच सोडून नॉर्मल घरासारखं घर म्हणून घरी येतो मी. तुम्ही सांगताय तिथेही पॉलिटिक्स करायचं? मला नाही जमत. आपल्या माणसांसोबत डिप्लोमॅटिक वागायला. मॉम आहे तर ओरडण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. डॅड आहेत तर तुम्हीच बोलूच शकता, आदित्य म्हणाला. त्याला फॅमिली आणि बिझनेस एकत्र करायला कधीच आवडला नाही. फॅमिलीला बिझनेस सारखं ट्रीट करणं त्याला कधीच आवडत नव्हतं. वेळ पडली तर तो मॉमला स्ट्रिक्टली सांगूच शकला असता, माझ्या मॅटरमध्ये पडू नकोस असं. पण त्याला ते करावंसं वाटलं नाही. मॉम आहे ती सर्वांची सारखीच असते. तिला आपल्या मुलाच्या आयुष्याची काळजी असणारच आणि तिने ती केलीच पाहिजे. त्याला हेच सर्व अपेक्षित आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करत होता, एक मुलगा म्हणून. आधी, आय लव्ह यू डिअर. किती प्राऊड फील झालं माहित आहे तुला? तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर नक्कीच मॉमच्या मागे जासूस लावले असते, तिला अडकवून ठेवलं असतं. लव्ह यू डॅड. थँक्स डॅड. ठेवू मी फोन? त्याने ठेवू का विचारलं. आधी खरं सांग, दिव्या हॉस्पिटलला भेटायला आलेली ना? डॅडने विचारलं आणि एकदम सन्नाटा छा गया. इतना सन्नाटा क्यों है भाई? समोरून डॅडने विचारलं आणि आदित्यला हसायला चाललं. डॅड, मी ठेवू फोन? आदित्यने पुन्हा विचारलं. ठेव, पण मी वाट बघतोय. बाय अँड टेक केअर म्हणत डॅडने फोन ठेवला. त्याला काही उत्तर द्यायचं नव्हतं, कारण एकदा पोलखोल झाली की मग येता जाता चिडवत राहिली असते. परत एक भीती, दिव्याने त्याला मारलं हे कळलं तर तिला त्याच्या आयुष्यातून किंवा मग हे दुनियेतून बाजूला केलं असतं त्याने. म्हणून तो त्यांना काही सांगू इच्छित नव्हता. दिव्याचा रीतसर होकार येऊन दोघं लग्न करायला तयार होत नाहीत तोपर्यंत तो काहीच बोलणार नव्हता. म्हणजे आता तरी त्याने असंच ठरवलं होतं. नीताला सर्व माहिती मिळाल्यावर तिने पहिला फोन दिव्याला केला. शिव अजून पोचला नव्हता हॉस्पिटलला. त्याने नर्सला फोन केला पण तिचा स्विच ऑफ येत होता. मग त्याने दिव्याच्या फोनवर कॉल केला. एकतर रिंग गेली तर कोणी उचलत नव्हतं. पुन्हा पुन्हा ट्राय केल्यावर नंतर बिझी येऊ लागला, म्हणजे नीता कॉल करत होत्या. शिवला कळना बिझी का येतोय, बरं रिंग गेली तर उचलत का नाही कोणी. मिताली कदाचित कामावर गेली असेल, पण नर्स तर असेल, तिने उचलला पाहिजे ना कॉल. पण उचलत नव्हती.
आणि बिझी का येतोय? त्याचं टेन्शन अजूनच वाढलं होतं. आता त्याने फोन सोडून सरळ ड्रायव्हिंगवर फोकस केला. नर्स वॉशरूम मधून आली तर दिव्याचा फोन वाजत होता. तिने उचलून कानाला लावला. हॅलो, नर्स बोलली. हॅलो दिव्या, नीताने विचारलं. नाही, मी तिची नर्स बोलते. आपण कोण बोलत आहात? नर्सने नम्रपणे विचारलं. मला सांगा, हा दिव्याचाच नंबर आहे ना? मग तुम्ही नर्स का बोलत आहात? नीताने विचारलं. हो, हा दिव्याचाच नंबर आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहे. मला त्यांच्यासाठी अपॉइंट केलंय, तिने उत्तर दिलं. दिव्या हॉस्पिटलमध्ये आहे? मला हॉस्पिटलचं नाव आणि तुमचा वॉर्ड नंबर सांग ना, नीताने तिला प्रेमाने विचारलं. सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत ॲडमिट आणि वॉर्ड नंबर 201. नर्सने माहिती पुरवली. तशी नीताने हॉस्पिटलमध्ये जायची तयारी केली. त्यानं दिव्याला नेमकं काय झालं हे जाणून घ्यायचं होतं. हॉस्पिटलमध्ये असलेल्या मुलीशी आदित्यचा काय संबंध? ते अपंग वगैरे नाही ना? त्यांचे विचाराचे घोडे त्यांच्या पुढे धावत होते. समजा आदित्यचं अपंग मुलीवर प्रेम असेल तर आपण सून म्हणून कसं घरात घेणार? त्यांनाच आता धाकधूक वाटत होते. थोडीशी असेल तर आपण समजून घेऊ. जर आपल्याला पुढे वारस पण देणार नसेल तर काय करावं? त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.